माझ्या लाडक्या बाळांनो, माझ्या प्रिय भक्तांनो, आयुष्याची धडपड कशी असते लक्ष देऊन ऐका. माणूस स्वतः उद्ध्वस्त झाल्याशिवाय बदलत नाही. कारण जेव्हा सगळं हातातून निसटतं तेव्हाच त्याला कळतं काय खरं होतं, काय खोटं होतं. आणि आयुष्य कधी प्रेमाने शिकवतं तर कधी सगळं हिरावून घेऊन समजावतं सुद्धा, तरी आपण ते समजत नाही. आपण जपलेले सगळे चेहरे एक दिवस दूर जातात आणि मग उरतो फक्त आपण, आपलं मन आणि आपली अनुभवाची राख. पण त्या राखेतून आपल्याला नवा जन्म घेता येतो बरं. तोच माणूस, तोच एकेकाळी तुटला होता, तोच पुढे स्वतःचं सुंदर आयुष्य उभं करतो. आयुष्य आपल्याला उद्ध्वस्त करतं, पण हरवून देत नाही ना बाळा. ते फक्त आपल्याला घडवतं, नव्याने उभं करतं, जेणेकरून पुढच्या वेळी कोसळलेलं तरी पुन्हा उभं राहू शकू. कोणत्याही आधाराशिवाय असं आपल्याला मजबूत बनवतो. बाळांनो, कधीतरी काही लोकांना आपलं सर्व सांगावंसं वाटतं. आपल्या मनातलं दुःख, अपमान, अश्रू सगळं कारण आपल्याला वाटतं हे माझा माणूस आहे, हा मला समजून घेईल, हा माणूस स्वतःला न विसरता आपल्याला तरी काहीतरी सांभाळून घेईल असं आपल्याला वाटतं. नंतर समजतं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण रडतो ना, तेच लोक आपले दुःख सगळ्यांसमोर हसत सांगतात. तेव्हा काहीच उरत नाही, ना राग ना शब्द, फक्त शांतता आणि आत खोलवर साचलेली वेदना. त्या वेदना जपा. आपलं दुःख कोणालाही सांगू नका. आपण हसत राहा. हसलो पण त्याची कशी कथा बनवते आणि आपल्याला हसू करू शकतात असे लोक असतात. विश्वास ठेवायचा आता कुणावर? जे आपल्याला वाटतात ते परके निघाले. आता फक्त एकच गोष्ट मनात ठेवायची, दुःख कोणाला सांगायचं नाही, ते जगायचं आणि सहन करत करत आयुष्य काढत राहायचं. दुःख जर सांगायला गेलो तर आता कोणी विचारलं तरी ठीक आहे एवढंच उत्तर द्यायचं, परत आपल्या कामाला जायचं. कारण समजलं ना, मन मोकळं करणं ही चूक असते. आणि काही लोक फक्त ऐकण्यासाठी नसतात, ते आपल्या वेदनेतून कथा बनवण्यासाठी असतात बरं का बाळांनो. नंतर कोणावर विश्वास केला तरी चालेल, पण इतर लोकांवर जे आपले होते आणि ते आपल्याला हसत होते त्यांच्यावर अजिबात चुकूनही नंतर विश्वास करू नका. कधीतरी मनातलं आपलं साठवून ठेवा. माझ्याजवळ या. मला तुमच्या मनात ज्या ज्या वेदना आहेत त्या सांगा. मी त्या वेदना दूर करण्याचा प्रयत्न नक्की करेल. जरी माझा वेळ लागला तुम्हाला, नक्की तुमचं सांत्वन करून मी ते दुःख कमी करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून कोणावर एकदम आंधळा विश्वास टाकू नका. तुमच्या मनातल्या गोष्टी कुणालाही सांगू नका. कारण की लोक हसायला आहेत, पोसायला येत नाही. शुभम भवतु.